दादा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आई बोल. हा निघालास का इंटरव्ह्यूला? हो आई. सगळे कागदपत्र घेतले ना व्यवस्थित? हो घेतले, डॉक्युमेंट सगळे घेतले. परत एकदा चेक करून घे. हो. कागदपत्र काही राहता कामा नाही. मला माहित आहे तुझा पसारा इकडे तिकडे पडलेला असतो. परत एकदा चेक करून घे. हो आई मी घेतले, तू काळजी करते. कोण आहे का तुझ्या बरोबर? हो मित्र सोबत आहे माझ्या. आणि ऐक, तिकडे पोचल्यावर स्वामींचं नाव घे, त्याच्यानंतर आतमध्ये जा. कळलं का? आई प्लीज सकाळ सकाळ चालू नको करू आता. या तू फोन ठेव, मी नंतर तुझ्याशी बोलतो. चल. हा चल ठीक आहे. हो दादा, अहो ते गाणे बंद करा. सकाळ सकाळ इतक्या मोठ्या आवाजामध्ये गाणं लावलं, ते बंद करा. डोकं दुखायला लागलंय. अहो दादा स्वामींचं गाणं आहे ते, आणि स्वामींचं गाणं ऐकल्याने मन प्रसन्न होतं. अहो स्वामीच्या नावास्मरणाने दिवसाची सुरुवात खूप चांगली होते. अहो तुमच्याकडे फोन आहे ना, तर हेडफोन लावा कानाला आणि गाणे ऐका. दुसऱ्यांना कशा त्रास देता तुम्ही? हो ते गाणं बंद करा आधी. कागदपत्र तर घेतले सगळे, पण आईने सांगितल्याप्रमाणे एकदा चेक करून घेऊ का? घेतोच. अरे यार, मी डॉक्युमेंट तर बॅगेतच ठेवला होता. कुठे गेला? ओ शिट, मला आठवतंय मी बॅगेतच ठेवला होता. बघा आलो स्टेशन. अहो 2 मिनिटं थांबा जरा. शिट यार. दादा काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? अहो सकाळी इम्पॉर्टंट पेपर ठेवला होता, तो सापडत नाहीये. हो दादा काळजी करू नका, इथे तुम्हाला स्टेशन जवळ सगळे पेपर मिळून जातील. काळजी करू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. हो दादा, आता तुम्ही पण आईसारखं सुरू होऊ नका. हे घ्या तुमचे पैसे. शिट यार. सगळं होईल ठीक. काय बोलला? May I come in, ma'am? Yes, come in. Mr. Avadut, right? येस मॅम. Please be seated. थँक्यू मॅम. Mr. Avadut, तुमचे डॉक्युमेंट्स? हां मॅम. काय करू? यांना कन्व्हिन्स करू का? आणि कन्व्हिन्स नाही झाले तर? मिस्टर अवधूत, हां मॅम. तुमचे डॉक्युमेंट? सॉरी मॅम, सॉरी. मॅम. अरे यार आता काय करू? हेच कळत नाहीये. मॅडमला कळण्याआधी मॅडमला सांगून टाकतो. कन्व्हिन्स झाले तर बरं होईल. ॲक्च्युली मॅम, एक महत्त्वाचं डॉक्युमेंट घरी राहिलं आहे. उद्या आणून दिलं तर चालेल का? व्हॉट?
ॲक्च्युली मॅम पोलीस व्हेरिफिकेशनचा पेपर घरी राहिला. You mean to say this paper? ओ सॉरी मॅम, ते घायघायमध्ये मी बघितलं नको. आहे ते, डोंट वरी. हा चमत्कार कसा घडला? तो कोण होता जो बोलला का सगळं ठीक होईल करून? रिक्षावाला बोलला सगळं ठीक होईल, आई बोलली सगळं ठीक होईल. म्हणजे मी येतोय तुम्हाला भेटायला. ओके मिस्टर अवधूत, तुमचा CV आणि तुमचे डॉक्युमेंट्स मी चेक केलेत, सगळे व्यवस्थित आहेत. आता तुम्हाला आमच्याकडून एक ईमेल येईल, त्याच्या डिटेल्सवरून तुम्ही जॉईन करू शकतात. ओके, थँक्यू सो मच मॅम. सो कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अवधूत, यू आर इन. थँक्यू मॅम. येऊ शकतात. येस मॅम. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजात्मक नमामि शंकर शिव शंकर शंभो. तुझ्या मनात तुझ्या खरंच खरंच तुम्ही धन्य आहात स्वामी. इतकी वर्ष झाली मी कधी तुम्हाला मानले नाही. खरंच तुम्ही धन्य आहात स्वामी. खरंच आज जो तुम्ही मला मार्ग दाखवलाय ना, खरंच खरंच मी धन्य धन्य झालोय स्वामी, धन्य झालोय. तिकडे पोचल्यावर स्वामींचं नाव घे. सगळं होईल ठीक. ते काळजी करू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. बाहेरूनच आशीर्वाद घेशील की आतमध्ये येशील? नाही नको. का का नाही नको म्हणतोस? अरे असं नाही म्हणायचं नसतं. चल आतमध्ये चल, ये. तुला माहिती आहे का, ह्या मठाची ना हल्ली स्थापना झाली. ही गर्दी, अरे कित्येक भक्तजन दर्शनाला येत आहेत. अरे इथे लोक येतात ना, आपलं नवस बोलायला येतात. दर गुरुवारी आहे ना, चांगल्या मनाने इथे येतात ना, त्यांच्या पाठी स्वामी उभे असतात. हे मात्र खरं आहे, अशक्य ते शक्य करतील स्वामी. अरे तुझं लक्ष कुठे आहे? मी तुझ्याशी बोलतोय. सगळं काही ठीक आहे ना? आधी ठीक नव्हतं, यांच्या कृपेने सगळं ठीक झालंय. तुला सांगितलं होतं ना, सगळं काही ठीक होईल म्हणून. येते मला आत्ताच पीक. बाबा, स्वामी, मी तुमच्याबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं. देऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आज खऱ्या अर्थाने मी अनुभवले स्वामी. स्वामी तुम्ही धन्य आहात. खरंच तुम्ही धन्य आहात स्वामी. खरंच धन्य आहात स्वामी तुम्ही. नाईट शिफ्टने वैतागलो आहे बाबा, जाऊन झोपणार आहे मी. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
स्वामी समर्थ